या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत तारा तिच्या कार्यक्रमासाठी तयार झालेली असते आणि मग त्यानंतर प्रत्येक वेळी जो माणूस कार्यक्रमाची तयारी करत असतो त्या माणसाला ती कॉल करते आणि सांगते की मॉम जशी तयारी करायची ना तशीच तयारी मला हवी आहे, कशाचीही कमी पडता कामा नये. आणि त्यावर तोही माणूस हो म्हणतो. तर तारा त्याला पुन्हा पुन्हा सांगत असते की हे बघा, लक्षात ठेवा, सगळ्यांना असंच वाटायला हवं की ती सावली नाही तर मीच गाणं गाते. पण तिचं हे बोलणं सुरू असतानाच ऐश्वर्या त्या ठिकाणी येते आणि तिला पाहून ताराला तर मोठा धक्काच बसतो. ती खूप घाबरते. तर ऐश्वर्या हसतच म्हणत असते की वा तारा, छान. आणि त्यामुळे तिला असं वाटतं की ऐश्वर्याने आपलं सगळं बोलणं ऐकलं आहे, परंतु ऐश्वर्याने खरं तर काही ऐकलेलंच नसतं. ती ताराला म्हणत असते की वा तारा, छान दिसतेस तू. आणि त्यामुळे त्या ताराच्या जीवात जीव येतो. तर ऐश्वर्या तिला विचारत असते की काय गं, काय झालं, तुझा चेहरा का असा पडलाय? पण तारा म्हणते की काही नाही, मी फक्त थोडा विचार करत होते. तर ऐश्वर्या म्हणते की हे बघ तारा, कोणतंही टेन्शन घेऊ नको. आणि मला माहिती आहे आजपर्यंत तू अनेक कार्यक्रम केले आहे, पण भेंदळेंची सून म्हणून हा तुझा पहिलाच कार्यक्रम आहे. त्यामुळे तुझं गाणं एकदम छान व्हायला हवं. आणि त्यावरती तारा घाबरूनच हो म्हणते आणि मग ऐश्वर्या तेथून निघून जाते. ताराला मात्र प्रश्न पडतो की जर ही सावली वेळेत आली नाही तर मग काय करायचं. दुसरीकडे सावली आणि सारंग सखदेव दादाजवळच बसून असतात. त्याची अवस्था पाहून त्या दोघांनाही त्रास होत असतो. पण तितक्यात सावलीला ताराचा कॉल येतो. ती तारा तिला सांगत असते की हे बघ सावली, तुझ्या भावाचं सगळं झालं असेल ना तर ताबडतोब इकडे निघून ये, कारण इथे आता कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि त्यावर सावली हो म्हणते. तर सारंग तिला विचारतो की काय झालं सावली, कोणाचा कॉल होता? आणि मग सावली सांगते की तारा मॅडमचा आज तिकडे कार्यक्रम आहे ना, त्यामुळे त्यांनी मला बोलावलंय. पण सारंग म्हणतो की तुला जायची काही गरज नाही आहे. पण तितक्यात ती जयंती म्हणते की तिला तर जावं लागेल. तर सारंग विचारतो पण कशासाठी? आणि त्यावेळी सावली म्हणते की हे बघा सारंग सर, मी तारा मॅडमची असिस्टंट आहे आणि मला माझी जबाबदारी अशी झटकता नाही ना येणार. पण सारंग म्हणतो की हे बघ सावली, आता दादापेक्षा महत्त्वाचं दुसरं काही नाही आहे. आणि जर तू नाही गेली तर ती तारा काही गाऊ शकत नाही का? आणि तितक्यात जयंती पुन्हा म्हणते की ती नाही गाऊ शकत, कारण तिला सावलीची मदत लागतेच. आणि ते ऐकून मग सारंगला काय बोलावं असा प्रश्न पडतो. सावलीसुद्धा त्याला समजावते आणि मग सारंग म्हणतो की ठीक आहे, तुला तुझं काम करायचं आहे ना तर मग जा तू. इथे दादाची काळजी मी घेतो, तू काळजी करू नको. मी लवकरच त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करेल आणि मग घरी येईल. आणि हे ऐकून सावलीलाही खूप आनंद होतो आणि मग ती लगेच घरी जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे मेहेंदळेंच्या घरी सगळे पाहुणे आलेले असतात. कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते आणि मग बबलू सोहमला आणि ताराला बाहेर बोलावतो. त्या दोघांना पाहून सगळेजण त्यांचं कौतुक करू लागतात. तिलोत्तमाच्या मैत्रिणी म्हणत असतात की तिलोत्तमा, तुझी सून तर खरंच खूप देखणी आहे आणि तिचा आवाजही किती गोड आहे, आम्हाला खूप आवडेल तिचं गाणं ऐकायला. आणि त्यावर तिलोत्तमा म्हणते की हो नक्कीच. आणि मग ते सगळेजण ताराला गाणं गाण्याचा आग्रह करू लागतात. पण त्यामुळे तारा खूपच घाबरते. तर सोहम तिच्या हातात माईक देतो आणि तिला खुर्चीवर बसवतो. आणि मग ते सगळेजण उत्सुकतेने तारा कधी गाणं गाते याची वाट पाहू लागतात. पण ती तारा मात्र घाबरून मनाशी म्हणत असते की जर ती सावली इथे आलीच नाही तर मग मी गाणं कसं काय गाऊ, काय सांगू या सगळ्या लोकांना. आणि हा सगळा तिचा विचार सुरू असतानाच सावली त्या ठिकाणी येते. ती कशीबशी दरवाजापर्यंत पोहोचते, पण तिच्या लक्षात येतं की आतमध्ये सगळे पाहुणे बसलेत. आणि त्यामुळे ती मनाशी म्हणते की आता मला या सगळ्यांसमोर गाणं गाता येणार नाही, मला हा कार्यक्रम थांबवायलाच हवा. आणि मग त्यानंतर ती लगेच तिथे असणाऱ्या स्विमिंग पूलजवळ जाते आणि मुद्दाम स्विमिंग पूलमध्ये उडी मारते. पाण्याचा आवाज ऐकून अमृता खिडकीतून डोकावते आणि सावली स्विमिंग पूलमध्ये पडली आहे हे पाहून ती खूप घाबरते. आणि लगेच बाहेर येऊन सोहम आणि बबलूला सांगते की प्लीज थोडा वेळ कार्यक्रम थांबवा, कारण बाहेर सावली स्विमिंग पूलमध्ये पडली आहे. आणि हे ऐकून सगळेच जण घाबरतात. तर ती तारा खुश होते आणि धावतच बाहेर जाण्यासाठी निघते. पण जाता जाता ती असं म्हणत असते की चला आता मी सावलीला वाचवते आणि सगळ्यांसमोर स्टार बनते. आणि त्यामुळे ती कोणताही विचार न करता सरळ त्या स्विमिंग पूलमध्ये उडी मारते. पण तिलाच पोहता येत नसतं आणि मग तीच बुडायला सुरुवात होते. आणि मग ती सावलीला मदतीसाठी बोलावू लागते. त्यामुळे सावली पटकन ताराच्या जवळ जाते आणि तिला त्या स्विमिंग पूलमधून बाहेर काढते. तोपर्यंत घरातील इतर सगळे सदस्य आणि पाहुणेसुद्धा बाहेर आलेले असतात. आणि सावलीनेच ताराला बाहेर काढले हे पाहून त्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो.
ते पाहुणे तर बोलतात सुद्धा की इथे तर सगळं उलटच झालं. ही तारा सावलीला वाचवण्यासाठी आली आणि स्वतःच बुडू लागली आणि शेवटी सावलीनेच तिला वाचवलं. आणि त्यानंतर ऐश्वर्या ही ताराला विचारते की तुला काय गरज होती गं पाण्यात उडी मारायची. तर ती तारा म्हणत असते की मी माणुसकीच्या नात्याने हे सगळं केलं, त्यामुळे ऐश्वर्या काही बोलत नाही. आणि मग त्यानंतर ती ऐश्वर्या सगळ्या पाहुण्यांना सांगते की आता पुढचा कार्यक्रम तर काही होणार नाही, तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे मग ते सगळेजण तेथून निघून जातात. तिलोत्तमासुद्धा रागातच तेथून निघून जाते. घरातील इतर सगळे सदस्यही तिच्या पाठोपाठ जातात. पण ती तारा सावलीला रागातच म्हणत असते की मला माहिती आहे सावली, तू मुद्दाम उशीर केला. आज तुझ्यामुळे माझा कार्यक्रम खराब झाला आणि याची तुला शिक्षा मिळणारच. मी तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाहीये. आणि ते ऐकून सावलीसुद्धा खूप चिडते. ती म्हणत असते की हे बघ तारा, जितकी मला तुझी गरज आहे ना त्यापेक्षा जास्त तुला माझी गरज आहे. आणि मला हे सुद्धा चांगलंच माहिती आहे की काल तू तिलोत्तमा मॅडमच्या अंगावर बुक्का सांडवला आणि आरोप माझ्यावर केला. पण जर यापुढे तू असं काही केलं ना तर याद राख, यापुढे बोलताना आणि वागताना विचार कर. आणि सावलीचं असं प्रत्युत्तर ऐकून ती तारा तर घाबरूनच तेथून निघून जाते. आणि मग सावलीसुद्धा घरात जाण्यासाठी निघते. पण मग ती ऐश्वर्या तिला थांबवते आणि म्हणू लागते की तू ना खरंच अपशकुनी आहे, तुझ्या येण्यामुळे ताराचा आणि सोहमचा कार्यक्रम खराब झाला. पण मग सावली तिलाही चांगलंच उत्तर देते. ती म्हणत असते की मी कधीच कोणाचं वाईट व्हावं असा विचार करत नाही आणि जर कोणासोबत वाईट घडत असेल ना तर मी ते घडूसुद्धा देत नाही. त्यामुळे तुम्हाला जो काही विचार करायचा आहे ना तो करा, मला फरक पडत नाही. आणि मग ती सरळ घरात निघून जाते. त्यानंतर मग सावली तिची रोजची कामं करत बसते. पण तिला सतत सखदेवचा चेहरा आठवत असतो. त्यामुळे मग ती त्या जयंतीला कॉल करते आणि सखदेवची चौकशी करते. पण जयंती सखदेव कसा आहे हे सांगण्यापेक्षा सारंगने त्याला ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं त्या हॉस्पिटलचंच गुणगान गात बसते. ती म्हणत असते की अगं हे तर 5 स्टार हॉस्पिटल आहे आणि इथे आम्हाला एक मोठी रूम दिली, आम्ही दोघेच आहोत इथे आणि थोड्या वेळाने एक माणूस इथे येतो आणि रूम साफ करून जातो. मला तर खूप भारी वाटतंय. असं वाटतंय की यांना 1 महिनाभर इथेच ठेवावं. त्या पडक्या घरात राहण्यापेक्षा इथे राहिलेलं काय वाईट आहे. आणि त्या जयंतीचं असं बोलणं ऐकून सावली खूप चिडते पण ती काही बोलत नाही. मग ती जयंतीला सांगते की मी संध्याकाळी दादाला भेटायला येईल. पण जयंती म्हणते की त्याची काही गरज नाही आहे, मी आहे इथे त्यांची काळजी घेण्यासाठी. तू फक्त तुझ्या नवऱ्याला वेळेवर पैसे पाठवायला सांग. आणि ती खुशाल फोन ठेवून देते. त्यानंतर मग सोहम सावलीसोबत बोलण्यासाठी येतो. तो सावलीला विचारत असतो की वहिनी मला खरं खरं सांग, तू स्विमिंग पूलमध्ये कशी काय पडली. पण त्यावर सावली काही उत्तर देतच नाही. तितक्यात अमृताही त्या ठिकाणी येते. ती सावलीला सांगत असते की अगं सावली, तुझी तब्येत ठीक नाही आहे ना, मग जाऊन आराम कर. पण सावली ऐकत नाही. पण मग सारंग त्या ठिकाणी येतो आणि तो फक्त रागात सावलीकडे पाहतो. त्यामुळे मग ती गुपचूपपणे रूममध्ये जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे ती तारा पाण्यात पडल्यामुळे आजारी पडलेली असते. तर ऐश्वर्या तिच्यासाठी कॉफी घेऊन येते. आणि मग ती ताराला म्हणू लागते की तारा, तुझा आजचा कार्यक्रम तर काही होऊ शकला नाही, पण आपण लवकरच तुझ्या गाण्याचा कार्यक्रम ठेवूयात. पण ते ऐकून तारा घाबरून म्हणते की नाही नाही वहिनी, आता हे सगळं करायची काही गरज नाही आहे, कारण आता ना मला फक्त आराम करायचा आहे. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे आणि ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे सारंग सावलीला चेक करतो तेव्हा त्याला समजतं की सावलीला तर खूप ताप आला आहे. त्यामुळे मग तो तिला आराम करायला सांगतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.